नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखेडे. बऱ्याच बातम्या आहेत. खाडी युद्धात एक ॲडिशनल बातमी ही आहे, की 4 चीनी जहाजं चुपचाप इराणला कार्गो जहाज, मोठे विमानं जे सामान घेऊन जातात, माल वाहतूकचे विमान, ते चुपचाप चीनवरून निघाले आणि इराणमध्ये लँड झाले. त्यात काय होतं ते कोणाला माहीत नाही. पण ते जनरली हेच मानलं जातं, की तिथे त्याच्यात भरपूर युद्धसामुग्री असायला हवी. कारण ही जी 15 दिवसाची जी सूट आहे युद्धबंदीची, त्यात अमेरिकाही तयारी करतोय आणि तिकडे ही तयारी करतायत फार जबरदस्त इराण पण. आणि ही बातमी बेसिकली आली एक मारिओ नौफा म्हणून कॉमेंटेटर आहेत. ते आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेली व्यक्ती आहे. त्याने ट्वीट केलं आणि ते ट्वीट असं आहे, "4 Chinese cargo plane allegedly switched off their transponder and landed in Iran within last 48 hours, reportedly carrying arms and ammunition. The flight went dark mid-route before entering Iranian airspace. This comes a day after Xi reportedly assured Trump that China would not transfer weapons to Iran. Nothing confirmed yet on that, what on board." आणि त्यांनी एका विमानाचा शॉट दिला. आता सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही चारही प्लेन जेव्हा उतरली, तेव्हा त्यांनी त्यांचे ट्रान्सपॉन्डर इराणियन म्हणजे हवेत गेल्या-गेल्या ट्रान्सपॉन्डर बंद केले. आता ट्रान्सपॉन्डर बंद करण्याचा मतलब हे आहे, की कोणी त्याला ट्रेसच करू शकत नाही. बरं एकाचं ट्रान्सपॉन्डर फेल होऊ शकतं. चारही प्लेनची सिस्टमॅटिकली एकाच वेळेला ट्रान्सपॉन्डर म्हणजे त्याच एरियामध्ये ट्रान्सपॉन्डर बंद होतात. ते लँड करतं आणि मग ते तिथे सामान अनलोड करतं. तिकडे अमेरिका तयारी करते. मी म्हटलं तिकडे इराण सुद्धा तयारी करते. हा इराणचा भाग आहे का? हालाकी चीनने नाही म्हटलेलं आहे. अमेरिकाने पण धमकावलेलं आहे, की कोण इराणला मदत करेल तर आम्ही सोडणार नाही. पण अमेरिकेच्या धमक्याला भारत सोडून कोणीच घाबरत नाही आजकाल. कोणीच घाबरत नाही. सगळे त्याला डोळे दाखवायला. फक्त भारत एक आहे, की अमेरिकेने जरा हो केलं, की आपण लगेच पाय धरून मोकळे होतो. पण बातमी आज ती आहे, ती अमेरिकेतनं झालेली आहे. पण ती अडाणीसोबत आहे. आपले अडाणी म्हणजे महाराष्ट्रात अडाणी काही नवीन नाही आहे. अडाणी म्हटलं की महाराष्ट्रात मुंबईच्या एअरपोर्टपासून दोन्ही एअरपोर्टपासून तर धारावीपासून पूर्ण आता काय सगळं मुंबईचं अडाणीमय झालं म्हटलं तरी झालं. सरकारच महाराष्ट्राचं अडाणी चालवतं असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. माईन्स सगळं आता अडाणीला आपण सुखरूप म्हणजे असं दिसतंय सगळं चित्र, की अ, महाराष्ट्राचं महाराष्ट्र राज्य आता हे अडाणीच्याच बांधलेलं आहे का खोट्याला वगैरे असं दिसतं. त्यामुळं अडाणीची ही बातमी मला वाटलं आपल्या मराठी लोकांसाठी आणणं जरुरीचं आहे. तर अडाणीच्या विरुद्ध एक केस चालू आहे अमेरिकेला आणि 7 एप्रिलला अडाणी आणि त्याच्या जे त्यांचं ते हे होतं त्यांचं कोर्टामध्ये हे झालं, डिस्कशन झालं. त्यात त्यांना सांगितलं, की तुम्ही तुमची स्टेटमेंट तिथे द्या आणि स्टेटमेंट देण्याची जी तारीख होती, ती पहिले अ, 30 एप्रिल होती. 29 जूनला अ, यांची कागदपत्र जमा होणार होती अडाणीची आणि मग 13 तारखेला अ, त्याचे जबाब म्हणजे 29 तारखेला सरकारची कागद आणि त्याचा जबाब हा 13 ऑगस्टला ठेवायचा होता. पण हे 30 एप्रिलच्या जागी आता त्यांनी 20 मई, 22 किंवा 29 मई असं ह्याच्यातली डेट द्या, असं ते तर बिलकुल ते हातपाय जोडत होते. ते म्हणाले आम्हाला वेळ पाहिजे. बेसिकली तिथे त्यांनी अ, जे 2021चा केस आहे. केस काय आहे मी तुम्हाला सांगतो पहिले. अडाणींनी आपल्या ग्रीन एनर्जीसाठी पैसे शेअर मार्केटमधनं घेणं सुरू केले. शेअर मार्केटमधनं आपण शेअर, बॉन्ड्स, डिबेंचर असे इन्व्हेस्टरकडनं पैसे घेतो. अमेरिकेच्या सुद्धा इन्व्हेस्टरकडनं त्यांनी पैसे घेतले आणि अमेरिकेतनं जवळ-जवळ $170 मिलियन म्हणजे 75 करोड डॉलरचे बॉन्ड म्हणजे त्यांनी पैसे घेतलेत. बरोबर खूप पैसे त्याचा तो आहे 175 मिलियन अमेरिकेतनंच त्यांना मिळालेले आहेत. त्यांना टोटल $750 मिलियन चे बॉन्ड केले होते. एकट्या अमेरिकेतनं 175 मिलियन बॉन्ड. आता काय अमेरिकेमध्ये कसं आहे, जेव्हा तुम्ही
कुठलीही कंपनी जेव्हा आपल्या भारतीय मार्केटमध्ये सुद्धा जेव्हा आपण सांगतो, की आमच्या शेअर मार्केटमध्ये जेव्हा आपण येतो, की आमचे शेअर ऑफरिंग देतो, त्यावेळेला ती कंपनी सांगते, की आम्ही काय काम करतो. आम्हाला पैसा कशासाठी पाहिजे आणि तुमचा पैसा कसा आमच्याकडे आल्यामुळे तुम्ही प्रॉफिट कमवू शकता. त्यामुळं आम्ही त्या कुठल्या कामासाठी, त्या कामात किती प्रॉफिट आहे, असं आपण एक चित्र रंगवतो. यांनी पण तिथे चित्र रंगवलं अमेरिकेमध्ये, की आमचं पॉवर प्रोजेक्ट आहे. ग्रीन एनर्जी म्हणून आमची जी कंपनी आहे, आमच्याकडे खूप राहण्याचे पॉवर प्रोजेक्ट्स आहेत आणि त्या पॉवर प्रोजेक्टची निघालेली वीज, म्हणजे उत्पादन झालेली वीज सगळे राज्य सरकार घ्यायला तयार आहे म्हणून 3-4 राज्य सरकारचं त्यांनी पर्चेस एग्रीमेंट दाखवलं. या रेटमध्ये ते आमचं हे घ्यायला तयार. अमेरिकन निवेशकांना नाही वाटलं, की काय माणूस आहे राव. अजून पॉवर प्रोजेक्ट नाही, पण त्याच्या अगोदरच त्याच्यातनं निघणाऱ्या पॉवर घेण्याचा एग्रीमेंट पण करून टाकलं राज्य सरकारने आणि हे सगळं झालं. पुढे तिथे जे तिथलं जे स्टॉक मार्केटचे एक्सचेंज म्हणजे त्या स्टॉक मार्केट तिथलं सेबी, अमेरिकेचं सेबी म्हटलं तरी चालेल. तिथे जी त्यांचं बोर्ड आहे, त्यांच्याकडे आपल्याला सांगावं लागतं, तिथल्या निरीक्षकांना, की मी हा धंदा करताना कोणालाही कधीही काहीही लाच दिलेली नाही किंवा कुठल्याही गैरप्रकाराने मी काम करत नाही. मी अतिशय कायद्याने काम करतो, ही अशी आमची कंपनी आहे, असं त्यांनी सांगितलं. पण तिथल्या एजन्सीजना असं कळलं, की अडाणी सेठनी बऱ्याच राज्यांमध्ये लाच देऊन पॉवर पर्चेसिंग एग्रीमेंट केली. म्हणजे तुम्ही आमच्यासोबत एग्रीमेंट करा, आम्ही तुम्हाला इतके करोड रुपये देतो आणि एग्रीमेंट करा. घ्या, नंतर घ्या ते पाहू. पण हे एग्रीमेंट आम्हाला तिथे दाखवायला पाहिजे. आपण नाही का बँकेमध्ये जेव्हा लोन घेतो, तेव्हा लोकं सांगतात, तुम्हाला लोन बँक विचारते, "लोन कशासाठी?" "साहेब, ते आम्हाला त्या फर्निचरचं." "फर्निचर तुमच्याकडनं घेणार कोण?" "तर आमच्याकडे राज्य सरकारच्या 4 ऑर्डर आहेत साहेब. त्यासाठी आम्हाला पैसे पाहिजे." "अरे, राज्य सरकारची ऑर्डर म्हणजे हा पैसा कमावणार." म्हणजे याच्याकडे ग्राहक आहे. त्यामुळं बँक पण देतं. तसाच प्रकार यांनी तिथे दाखवला. तर तिथे त्यांनी कसे पैसे दिले, काय दिले? जवळ तिथे 2,100 करोड रुपयाचे म्हणजे 2,100 करोड रुपयाचं तुम्ही इथे अ, लाच दिली, असा आरोप अमेरिकन एजन्सीजने केला आणि अमेरिकेमध्ये कसं असतं ते भारतासारखं नाही, की इथं विरोधी पक्षाचा माणूस पाहिला की टाक एफ-आय-आर. काही न करता तर कर त्याला अंदर. ना, तिथे सरकारने जेव्हा कोर्टात ही केस दाखल केली, तेव्हा भरपूर तिथे त्यांनी साक्षी दिल्या. भरपूर कागदपत्र दिली, प्रूफ दिले आणि ते जेव्हा ते सगळं दिलं, तेव्हा तिथं मॅजिस्ट्रेटला वाटलं की नाही याच्यात तर त्यांनी धोका दिलेला आहे. आपल्या निवेशकांना मूर्ख बनवलं. तिथे तुम्ही रिश्वत देऊन म्हणजे लाच देऊन एग्रीमेंट करून घेता आणि इथे आम्हाला सांगता की ते एग्रीमेंट झाल्यामुळे आता तुम्हाला भरपूर ग्राहक आहेत तिथे. त्यामुळे त्यांनी एक वॉरंट काढलं याच्या माणसाच्या नावावर. आता काय भारत सरकार फार ग्रेट ना. ते वॉरंट आला आपल्याकडे लीगल डिपार्टमेंट म्हणजे एक्सटर्नल अफेअरमध्ये आला. तिथनं तो लीगलकडे गेला. लीगलनी त्याला गृह मंत्रालयाकडे पाठवला आणि गृह मंत्रालयाने शेवटी त्याला गुजरात सरकारकडे पाठवलं आणि गुजरातची पोलीस तुम्हाला सांगतो इतकी जबरदस्त आहे. ते दुर्बीण घेऊन शोधत होते हो अडाणीला. गौतम अडाणी त्याला मिळतच नव्हतं. तिकडनं सारखं अमेरिकन सरकार विचारायचं, "काय झालं आमच्या वॉरंटचं? काय झालं आमच्या वॉरंटचं?" इकडनं सांगितलं, "म्हणे माणूसच नाही म्हणून राहिला." शेवटी त्यांनी तिथं कोर्टात सांगितलं, की भारत सरकार आम्हाला कोऑपरेट करत नाही हो. त्याला तो अडाणी मिळत नाही तिथे. मग शेवटी त्यांनी सांगितलं, की आम्ही त्याला डिजिटली म्हणजे व्हाया मेल वगैरे असं पाठवू का? असं याची परमिशन द्या आम्हाला. आणि मग ती कोर्टाने दिली. मग आता अडाणीला वाटलं, काय आतापर्यंत आता कुठपर्यंत लपणार? यामध्ये अडाणी सेठ चीन वगैरेला जरी दौऱ्यावर गेले असतील, तर अशा बाकी दुसऱ्या कुठल्याही देशात गेले नाही, जे अमेरिकेत चांगले संबंध आहेत. त्याला वाटलं मी गेलो का मला उचलतो. म्हणून आपण एका आज म्हणू शकतो, की चीन म्हणजे अमेरिकेचा एक भगोडा आपल्याकडे नाक वर करून चालत होता. मग शेवटी तिथे केस हिअरिंगला आलं. आता यांचं असं म्हणणं आहे, की बाबा तुम्ही जेवढं ते काही म्हणता ना, तिथं तिच्यात त्या दमच नाही त्या केसमध्ये. का दम नाही? कारण हे आम्ही जे आमच्यावरती लाच दिलेली आहे, ती आम्ही भारतात दिली. त्यामुळे तुमच्याकडे हा प्रश्न येत नाही येतो. तुम्ही लाच कुठे जरी दिली, तरी तुम्ही अमेरिकेसाठी पैसा मागितला नव्हता. तुम्ही भारतातल्या प्रोजेक्टसाठी पैसा मागितला होता. भारतात तुमची किती वट आहे हे दाखवण्यासाठी तुम्ही तिथं लाच दिली असा आरोप आहे. तर मग तुम्ही फसवणूक केली. या अगोदर अशीच एक केस अमेरिकन कंपनीवरही झाली. अमेरिकन कंपनींनी कॉन्ट्रॅक्ट घेताना भारतातल्या काही कंपन्यांना लाच दिली आणि मग जेव्हा तिथे ते उघडकीस आलं, तर ते उघडकीस आल्यावर त्यांच्यावर केस झाली. तर त्यांनी कोर्टामध्ये पहिल्याच दिवशी सांगितलं, की "हो माय-बाप आमच्याकडनं चुका झाल्या. आम्ही भारतात मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियममध्ये, मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशनमध्ये आणि एक अजून मंत्रालय आहे.
3 मंत्रालयात आम्ही या ठिकाणी लाच दिलेली आहे. आम्ही क्षमा मागतो, आमच्याकडनं चुकी झाली. त्यामुळे त्यांनी जेवढी लाच दिली त्याच्यापेक्षा 3 पट जास्त त्यांच्यावर ड्युटी लागली, फाईन लागली आणि त्यांनी फाईन दिली आणि केसमधनं मुक्त झाले. ही बातमी जेव्हा भारतात आली, तेव्हा अमेरिकेमध्ये ज्या कंपनीनी लाच दिली भारतीय अधिकाऱ्यांना, त्यांनी तिथे सांगितलं, की आम्ही यांना दिली. पण भारत सरकारने त्याच्यावर कुठेही ॲक्शन नाही घेतली. कारण ते पैसे अधिकाऱ्यांपर्यंतच नव्हते. वर नेते आणि मंत्र्यांपर्यंत आणि सरकार आणि पाट्यापर्यंत पोहोचले होते. पॉलिटिकल म्हणजे जे सत्तेमध्ये आहेत त्यावेळेला भाजपच होते सत्तेमध्ये. त्यांच्यापर्यंत पोहोचले. त्यामुळे कोणीही त्याच्यावर ॲक्शन घेतली नाही. म्हणजे हे पहा किती ग्रेट आहे. देणारा म्हणतो मी दिले. माझ्याकडनं चुकी झाली. तिथले कोर्ट त्याला फाईन लावतो. पण ज्यांनी लाच घेतली तो आपल्याकडे निर्लज्जपणे फिरतो आणि आपलं सरकार नुसतं डोळे मिटून बसलेलं असतं. कारण एकमेकात सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ हेच चालू आहे. तर या बाबतीत कार्यक्षेत्र आहे की नाही आहे याच्यात हे फार मुश्किल आहे त्याच्यातनं निघणं. पण पाहू आता वकील आहे आणि साहेबही आहे. आपण बहुतेक जे अमेरिकेला डोक्यावर घेऊन नाचतो त्यात एक कारण हेही असू शकतं. कारण नरेंद्र मोदींचे खास प्रिय, लोकप्रिय म्हणजे काय सर्वात जवळच असा माणूस जर अमेरिकेत अटकला, तर मग साहेब तर तिथे नतमस्तक होतीलच ना. आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.